पटकन पाय पडला म्हणजे धर बाजू का मी बसते हा भाकरी थापू काय मी हो उठ उठ थापते मी मग उठ आहे तो इकडे बस मी हे करते मी बसते भाकरी तो लसूण सोल इकडे बसून पाणी गरम केलं का मग हे आता चांगले यायला लागले देगे हा फरक पडतो रात्री लय कशा तरी आलत्या सगळ्या चिरलेल्याच मला बी वैताग आलताले थांब जरा. नमस्कार ताईंनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता हे संभाषण चाललेलं आमच्या नवीन परशा बसवल्या तर तिथं पाणी सांडल्यानंतर पाय बी घसरून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं मी म्हणत होते की घसरून पडलं तर लई जोरात लागेल आणि त्याच्यावर हे आमच्या आई आणि वहिनी हसत होत्या आणि वेळ म्हणजे भाकरी करत करत संभाषण चालू होतं. आता मी माझं काय बरं वाईट जर झालं तू सांभाळ बाय म्हटलं चक्कर आली ऐकून चक्कर आली. आता काय माझं खरं नाही. आता मी एवढं कसं सांभाळू मला चक्कर कधी झाली नव्हती आतापर्यंत. तुला वाटलं असेल आता बाई मी कशी सांभाळू मला तर काय कळलं नाही. तुला कळलं का तरी मी म्हणले तेव्हा समजलं नाही ती बोलायला तुम्ही त्या बोललेलंच नाही मी अर्धे भिली. तशी तर तू माणसाला म्हणली ना तुकड माहेरात गेल्यावर सांगितलं सगळे बघायला आली काय कोण प्रॉपर्टी कोण घेऊन जात नाही सगळं इथंच ठेवून जाते. फार हात खांदर लागले तिकडे बी आले कुठं होय की लोक सांगितलं नाही. पै पाहुण्याच्या घरी पिंटाला बी ताप झाला असता नाही तापाच तिला काय ताप हा मग हो गे पण मग दुसऱ्या माणसाला तापच आहे का नाही सांग बरं. हा दिसतंय की क्लिअर ह्यामध्ये. होय क्लिअर दिसायला डाग दिसायला लागले. एवढं तेल बसला मसाला टाकायचा नाही का आमचा बेत चुलीवर मटण शिजवून खायचा बेत होता. त्यामुळं चुलीवर मटण शिजवण्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे. त्यात गरम करायला तेल ठेवलेलं आहे. मटणाला जरा जास्तच तेल लागतं त्यामुळं तेल ओतलेलं आहे आणि त्यात परत मांदं तळून घेतलेलं आहे. मांदं चांगलं तळलं तरच तर्री चांगली येते आणि मांद्याला चव पण लागते. त्यानंतर त्याच्यात गरम वाटलेला मसाला टाकलेला आहे. या मसाल्यामध्ये खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि जिरं घातलेलं आहे. त्यानंतर ते चांगलं पळीनं हलवून घ्यायचं. याच्यामुळे काय होतं मांदं आणि मसाला एकमेकात मिक्स होऊन जरा आणि चव चांगले लागते. हे चांगलं मिक्स करून घेतलं की परत ह्यात हळद मीठ लावलेलं मटण घालून चांगलं परतून घ्यायचं.
टाक थोडं टाक टाकते मटण नाही वर धरते पडते आता खाली एक सगळं कर पात्याला पडल खाली आता मसाला टाकला ना चमचम तिची हायले छान आहे सारखं ते कगळत बसायला पाणी गरम हेर नाही गेले की तेवढं तर होती पाणी सुद्धा ना आता जेवढं पाणी लागेल होती लागतं या पण थोडं गरम करून टाकावं लागेल ना त्याच्यात बाय ग जाळ हे दिसायला लागलाय उकळायला लागलेलं दिसायला लागलंय आता चुलीवर मटण शिजते तोपर्यंत माझी ओवी आणि तिची मामी म्हणजे माझी भाऊजय स्वाती तिचं नाव आहे या दोघीजणी इथं लुडो खेळत होत्या आणि ही जी दुसरी मुलगी आहे ती माझी सक्की चुलत बहीण आहे पण ती माझ्या ओवीच्या वयाचीच आहे सगळ्यात धाकट्या चुलत्याची ती मुलगी आहे पण ती माझ्या मुलगीच्याच वयाची आहे ती सुद्धा 5वीला आहे आणि ओवीसुद्धा 5वीला आहे आणि असा त्यांचा लुडोचा डाव रंगलेला ओवी मामीच्या बाजूने खेळत होते आणि मामीला पण खूप आनंद होत होता की तिला हा लुडो खेळ खूप आवडत होता आमच्यात तिची मामी आणि ओवी ह्या दोघींची खास मैत्री जमलेली आहे मामी सारखे म्हणते की माझी मैत्रीण ओवी आहे ओवीचं आणि तिचं खूप भारी जमतं या चला ताईंनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर मला सांगा आणि चला या मटण खायला बाय